नमस्ते स्टुडंट्स, वेलकम टू TW म्हणजेच टेस्टवायझर. आणि अखेर तो दिवस आलाच. मॅथ्सचं गणित सोडवलं, फिजिक्सचे नियम समजून घेतले आणि आता वेळ आली आहे त्या विषयाची जो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक रिॲक्शनसाठी जबाबदार आहे. मी बोलतोय केमिस्ट्रीबद्दल. तो विषय जिथे दोन गोष्टी एकत्र आल्या की तिसरी गोष्ट तयार होते. पण कधीकधी विद्यार्थ्यांच्या डोक्यात मात्र केमिकल लोचा तयार होतो. पण मित्रांनो, चिंता नको, कारण मागच्या 2 व्हिडिओंना तुम्ही जो तुफान प्रतिसाद दिलाय त्याने एक गोष्ट सिद्ध केली आहे की टेस्टवायझरची 2026ची बॅच आता फक्त पुस्तकी किडा बनून राहणार नाहीये, तर स्मार्ट स्ट्रॅटेजीने बोर्डाच्या परीक्षेत धुमाकूळ घालणार आहे. तुमच्या फिजिक्स आणि मॅथ्सच्या कमेंट्स वाचून मला इतका आनंद झाला की मी ठरवलं आता केमिस्ट्रीला सुद्धा आपण सोपं करूनच राहणार. आज आपण केमिस्ट्रीच्या प्रत्येक चॅप्टरची अगदी मुळापासून चिरफाड करणार आहोत. आपण बघणार आहोत की महाराष्ट्र बोर्डाच्या नजरेत कोणते चॅप्टर्स हिरो आहेत, कोणते साईड ॲक्टर आहेत आणि कोणते चॅप्टर्स असे आहेत जे स्पेशल अपिअरन्स देऊन सुद्धा तुम्हाला भरपूर मार्क्स मिळवून देऊ शकतात. तर तुमची नोटबुक आणि पेन तयार ठेवा, कारण आजचं हे केमिस्ट्रीचं लेक्चर तुमच्या अभ्यासाची दिशा पूर्णपणे बदलून टाकू शकतात. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला केमिस्ट्रीच्या 16 चॅप्टर्सची संपूर्ण कुंडली दिसत असेल, त्यांच्या मार्कांच्या वेटेजसोबत. फिजिक्सप्रमाणेच केमिस्ट्रीचा पेपरसुद्धा 70 मार्कांचा कंपल्सरी असतो, पण बोर्ड तुम्हाला ऑप्शनसहित तब्बल 98 मार्कांचे प्रश्न विचारतं. पुन्हा एकदा आपल्याकडे 28 मार्कांची एक मोठी चॉईस आहे. ही चॉईस म्हणजे आपल्यासाठी संधी आहे कमी मेहनतीत जास्त मार्क्स मिळवण्याची. आता केमिस्ट्रीच्या या दुनियेत प्रवेश करूया. अभ्यासाच्या सोयीसाठी आपण केमिस्ट्रीला 4 मुख्य भागांमध्ये विभागू शकतो: फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री. आपण एकेका भागाचं विश्लेषण करूया. भाग 1, फिजिकल केमिस्ट्री. हा तो भाग आहे जिथे थोडेसे न्यूमेरिकल्स आणि थोडेसे डेरिव्हेशन्स असतात. यात साधारणपणे पहिले 6 चॅप्टर्स येतात. सॉलिड स्टेट, याला ऑप्शनसहित 5 मार्क्स आहेत. छोटा आणि सोपा चॅप्टर आहे. सोल्युशन्स, याला 6 मार्क्स आहेत. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा याचा आत्मा आहे. आयोनिक इक्विलिब्रिया, यालाही 6 मार्क्स आहेत. थोडा कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे, पण एकदा समजला की सोपा वाटतो. केमिकल कायनेटिक्स, याला 6 मार्क्स आहेत. रेट ऑफ रिॲक्शन आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शनवर यात भर दिला जातो. आता येतात या भागातील 2 मोठे खेळाडू. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, याला तब्बल 7 मार्क्स आहेत. नर्न्स्ट इक्वेशन, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज यावर प्रश्न हमखास येतात. आणि हा आहे आपला बाहुबली चॅप्टर. याला ऑप्शनसहित सर्वात जास्त म्हणजे 8 मार्क्स आहेत. हा चॅप्टर तुम्हाला फिजिक्समध्येही मदत करतो. तर फिजिकल केमिस्ट्रीचा हिशोब सरळ आहे. थर्मोडायनॅमिक्स 8 मार्क्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री 7 मार्क्स. हे 2 चॅप्टर्स मिळून तुम्हाला 15 मार्क्स देतात. त्यामुळे तुमची पहिली प्रायोरिटी हे 2 चॅप्टर्स असायला पाहिजे. भाग 2, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा तो भाग आहे ज्याला अनेक जण रट्टा मारायचा भाग म्हणतात. पण मित्रांनो, इथे रट्टा नाही, तर ट्रेंड्स समजून घ्यायचे असतात. यात 3 महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत. एलिमेंट्स ऑफ ग्रुप्स 16, 17 अँड 18 म्हणजेच पी ब्लॉक. याला ऑप्शनसहित 8 मार्क्स आहेत. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजेच डी अँड एफ ब्लॉक. यालाही 8 मार्क्स आहेत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, याला 7 मार्क्स आहेत. जरा या 3 चॅप्टर्सच्या मार्कांची बेरीज करा. 8 अधिक 8 अधिक 7 म्हणजे 23 मार्क्स. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. फक्त हे 3 इनऑर्गॅनिकचे चॅप्टर्स तुम्हाला 23 मार्क्स मिळवून देतात. या तिन्ही इनऑर्गॅनिक चॅप्टर्सना ऑप्शनला टाकण्याची चूक तर स्वप्नातही करू नका. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तर खूपच लॉजिकल आणि इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. भाग 3, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि आता येतो तो भाग ज्याचं नाव ऐकताच अनेकांना एखाद्या वेब सिरीजची आठवण येते. कारण जसं तुम्ही वेब सिरीजचा एकही एपिसोड मिस करू शकत नाही, तसंच तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एकही चॅप्टर सोडू शकत नाही. सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्स, याला 7 मार्क्स आहेत. हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पाया आहे. अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स, याला 6 मार्क्स आहेत. अमाइन्स, याला फक्त 4च मार्क्स आहेत. छोटा चॅप्टर आहे. आणि आता येतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बिग बॉस, अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. या एका चॅप्टरला तब्बल 8 मार्कांचं वेटेज आहे. यातील नेम रिॲक्शन्स म्हणजे हॉट टॉपिक्स आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करायची एकच ट्रिक आहे. क्रम नका तोडू. हॅलोजन डेरिव्हेटिव्सपासून सुरुवात करा आणि मगच पुढे जा. आणि हो, सगळ्या नेम रिॲक्शन्सची एक वेगळी वही बनवा. रोज सकाळी उठून त्या रिॲक्शन्सना एकदा वाचा.
जसं आपण देवाचं नाव घेतो तसं. बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशी तुमच्या हातावर नाचेल. भाग 4 अप्लाइड केमिस्ट्री. हा माझा सर्वात आवडता भाग आहे, कारण हे आहेत जॅकपॉट चॅप्टर्स. कमीत कमी वेळेत, कमीत कमी मेहनतीत हक्काचे मार्क्स. बायोमॉलिक्युल्स 4 मार्क्स. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री 4 मार्क्स. ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री 4 मार्क्स. हे तिन्ही चॅप्टर्स मिळून तुम्हाला 12 मार्क्स देतात. हे चॅप्टर्स पूर्णपणे थिअरीवर आधारित आहेत. यांना फक्त 2-3 वेळा व्यवस्थित वाचलं तरी तुम्ही आरामात मार्क्स मिळवू शकतात. तर मग आपली फायनल स्ट्रॅटेजी काय असेल? आपण सर्वात आधी 8 मार्कांचे हेवी वेट चॅम्पियन्स उचलणार आहोत. थर्मोडायनॅमिक्स 8 मार्क्स. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 8 मार्क्स. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स 8 मार्क्स. अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड्स 8 मार्क्स. हे 4 चॅप्टर्स मिळून झाले 32 मार्क्स. 98 पैकी 32 मार्क्स फक्त या 4 चॅप्टर्समध्ये आहे. हे आहे खरं स्मार्ट वर्क. आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न, प्रॅक्टिस कुठून करायची? बोर्डाच्या परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात? कोणत्या चॅप्टरमधून न्यूमेरिकल येतो आणि कोणत्या चॅप्टरमधून थिअरी? हे सगळं कसं समजणार? या तुमच्या सगळ्या प्रश्नांचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आमचं खास तुमच्यासाठी बनवलेलं ई-बुक टेक्स्टवायझर्स PCM बोर्ड बूस्टर द अल्टिमेट क्लास 12th महाराष्ट्र HSC बोर्ड PCM PYQ बँक. हे फक्त एक पुस्तक नाही, तर हा तुमचा पर्सनल गाईड आहे, जो तुम्हाला सांगेल की बोर्डाच्या परीक्षेसाठी काय, कसं आणि किती वाचायचं. या एकाच ई-बुकमध्ये तुम्हाला मिळतंय फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे 2013 ते 2025 पर्यंतचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच PYQs. सर्व प्रश्न चॅप्टरनुसार आणि मार्कांनुसार विभागलेले. म्हणजे तुम्ही थर्मोडायनॅमिक्स करत असाल तर त्यावर आजपर्यंत आलेले सर्व प्रश्न तुम्हाला उत्तरांसहित एकाच ठिकाणी मिळतील. आणि हो, प्रत्येक प्रश्नाचं डिटेल सोल्युशन. तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमची प्रॅक्टिस परफेक्ट करण्यासाठी आणि तुमच्या मनातील बोर्डाची भीती घालवण्यासाठी हा PCM बोर्ड बूस्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच आपल्या अभ्यासाला एक स्मार्ट सुरुवात द्या. तर माझ्या मित्रांनो, आता मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिन्ही विषयांचं चॅप्टर वाईज वेटेज आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी तुमच्या समोर आहे. घाबरण्याचं किंवा कन्फ्यूज होण्याचं आता काही कारण नाही. तुमच्याकडे एक स्पष्ट रोडमॅप आहे, फक्त त्यावर चालायचं आहे. ही PCM वेटेजची सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रासोबत तुमच्या क्लासच्या ग्रुपमध्ये शेअर करा. ज्ञानाची ही गंगा प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे. चला सगळे मिळून 2026च्या बोर्डाच्या परीक्षेत यशाचा झेंडा गाडूया. जर तुम्ही अजूनही टेस्टवायझर परिवाराचा भाग झाला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या HSCच्या प्रवासात असे अनेक मार्गदर्शक व्हिडिओज येत राहणार आहेत. अभ्यास करत रहा. लक्षात ठेवा, मेहनत योग्य दिशेने केलीत तर यश तुमचंच आहे. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.